नमस्कार. आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी आणि समानतेसाठी समर्पित आहे. या दिनाचं ऐतिहासिक महत्त्व महिला चळवळीच्या माध्यमातून समाजाला मिळालेल्या जागृतीमध्ये आहे. आजच्या काळात महिला अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं कार्यरत आहेत. शिक्षण, विज्ञान, राजकारण, कला आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. तरीही महिलांना आजही अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. लैंगिक समानता, हिंसा, शिक्षणाचा अभाव आणि आरोग्य सुविधांची कमतरता यासारख्या समस्या आजही समाजात अस्तित्वात आहेत. महिलांवरील हिंसाचार हा एक गंभीर मुद्दा आहे, जो समाजाच्या सर्व स्तरातून दिसून येतो. या व्यतिरिक्त राजकीय सहभाग आणि आर्थिक स्वातंत्र्य यासारख्या क्षेत्रात महिलांना पूर्ण समानता मिळवणं अजूनही बाकी आहे. महिलांच्या प्रगतीसाठी शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. समाजाने एकत्र येऊन महिलांना सन्मान संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवणं गरजेचं आहे. महिलांच्या हक्कासाठी जागरूकता निर्माण करणं आणि समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणणं आवश्यक आहे. महिलांना समान संधी मिळणं, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवणं आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणं हे आजच्या घडीला आवश्यक आहे. आणि यासाठी समाजानं एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे. समाजाने महिलांना समान आणि सन्मान आणि समानता देणं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे, ज्यामुळे त्या त्यांच्या पूर्ण क्षमतेनं योगदान देऊ शकतील.